यानंतर वळूयात पुढच्या बातमीकडे। गोरेंची तक्रार करणार असल्याचं पीडित महिलेचं म्हणणं आहे आणि या महिलेशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी राहुल तपासे। सोबत आता संबंधित महिला आहेत, काय सांगाल नेमकं तुमच्या विरोधात आता ते हक्कभंगाची तक्रार दाखल करणार आहेत? हा 2015-16चा विषय आहे। 2015 पासून जयकुमार गोरे मला वेगवेगळ्या प्रकारे टॉर्चर करत होता। घाणेरड्या इमेजेस पाठवणं किंवा घाणेरडे मेसेज करणं, वेळी अवेळी फोन करणं, रात्री अपरात्री फोन करणं, ह्या सगळ्या गोष्टीला कंटाळून आणि त्या सगळ्यात महत्त्वाचं त्यानं म्हणजे मला व्हॉट्सअपला शिव्या दिल्या होत्या। लिखित स्वरूपात त्या शिव्या होत्या, अतिशय अर्वाच्य भाषेतल्या शिव्या होत्या त्या मला आणि माझ्या आईला शिव्या दिल्या होत्या। त्यानंतर मी त्याच्यावरती फक्त माझं म्हणणं एवढंच होतं की तू चुकलायस आणि तू 2 वाक्यात माफी माग, मी चुकलो परत असं करणार नाही। आणि त्यानंतर मग मी पोलीस स्टेशनला जाते किंवा केस करते म्हटल्यावर त्यांच्या धमक्यांचे फोन सुरू झाले होते मला, तुला जिवंत ठेवणार नाही, तुला जिवंत सोडणार नाही, तुझ्या कुटुंबाला संपवू, असं हे सगळं झाल्यानंतर 27 नोव्हेंबर 2016ला मी त्यांच्यावर FIR दाखल केली, ज्यामध्ये त्यांनी अटकपूर्व जामीनसाठी मुंबई उच्च न्यायालय आणि सातारा आपलं जिल्हा न्यायालय इथं अर्ज दाखल केला होता, तो फेटाळला गेला। त्यानंतर 10 दिवस तो आतमध्ये होता, जेलमध्ये होता 10 दिवस। आणि त्यानंतर बाहेर आल्यानंतर त्यांनी माझ्यावर 2 कोटी खंडणी मी मागितली अशी खोटी केस केली। हा गुन्हा नोंदवल्यानंतर 2 महिन्यांनी, FIR नंतर 2 महिन्यांनी। त्यानंतर त्या केसचं काय झालं हे मला आजपर्यंत माहीत नाही। केस चालू आहे, संपली, निकाल लागला, काय माहीत नाही मला। त्या दरम्यान 3 वर्षाच्या त्या कालावधीमध्ये सुद्धा त्यांनी मला प्रचंड प्रकारे बदनाम केलं। कोर्टाचा जो काही निकाल लागलेला आहे त्या निकालामध्ये तडजोड हा कुठं उल्लेख नाही आहे, ओके। त्याच्यामध्ये तुमच्याकडून कोणतेच पुरावे सादर केले गेलेले नाही आहेत, ते पुरावे तुमच्याकडे आज पण आहेत का? ते पुरावे कोर्टात आजही आहेत। मी तुमच्या ह्या मीडियाच्या माध्यमातून आपले जे माननीय मुख्यमंत्री आहेत त्यांना मी हीच विनंती करते की ते फोटो त्यांनी पुन्हा एकदा प्रकाशात आणावेत, त्यांनी पाहावेत ते फोटो की ह्या नालायक माणसाने मला काय काय पाठवलेलं आहे। ते फोटो हा नाकारतो ह्याला दाखवावेत, स्वतः बघावेत, त्याच्या जे आमदार आहेत, जे कार्यकर्ते आहेत त्यांना दाखवावेत आणि मग काय तो निर्णय द्यावा। आहेत ते फोटो आजही आहेत। तुमच्याकडे आहेत का काही? माझ्याकडे नाही आहेत काय, कारण मी माझा मोबाईल कोर्टात सबमिट केला होता, त्यांनी त्याचा मोबाईल कोर्टात सबमिट करताना तो पूर्णपणे फोडून दिलेला होता। चुकीला माफी नाही। आता तुमचा पुढचा हे काय म्हणजे ध्येय काय तुमचं पुढचं? मी पुढच्या आठवड्यात मी राज्यपाल साहेबांना भेटणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की जी माझी बदनामी होते त्याच्यासाठी मी उपोषणाला बसणार आहे मुंबई राजभवन येथे। हे मी त्यांना भेटून त्यांची गाठ घेऊन सांगणार आहे। ह्याच्या संदर्भात कोण सातारा पोलीस आलं होतं किंवा तुम्ही सातारा पोलिसांकडे गेला होता? कुणी माझ्याकडे आलं नाही, मलाच गरज होती म्हणून मी जिल्हाधिकाऱ्यांना जाऊन भेटले की असं असं पत्र आलं, माझ्यापर्यंत कुणी आलं नाही आजपर्यंत, कुणी नाही। म्हणजे तुमचं हे निश्चित आहे की 17 तारखेला आमरण? 17 तारखेला मी आमरण उपोषणाला बसणार। 17 मार्च 2025 रोजी राजभवन मुंबई येथे मी उपोषणाला बसणार। धन्यवाद ताई, तुम्ही NDTVशी संपर्क साधलात। त्यांनी ठाणलेलं आहे की आमदार जयकुमार गोरे यांच्या विरोधात येत्या 17 तारखेला ते मुंबईमध्ये आमरण उपोषणाला बसणार आहेत। कॅमेरामॅन निखिलसह राहुल तपासे, NDTV सातारा।